नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतायत आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा 15वा दिवस आहे. ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुद्धा पुढे गेले आहेत, कारण अण्णांनी 13 दिवसांचं उपोषण केलं होतं. खरं तर मनोज जरांगे हे नाव तसं माहीत नसलेलं, पण आता त्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. मराठा समाज तकलादू नाही तर टिकाऊ आरक्षणासाठी वर्षानुवर्ष झगडतोय. तो संघर्ष आता अधिक तीव्र होताना सुद्धा दिसतोय. सर्वपक्षीय राजकारण्यांना सोमवारी रात्री चर्चा सुद्धा करावी लागली आहे. पण जोपर्यंत विश्वास बसेल असं पाऊल उचललं जात नाही तोपर्यंत उपोषण करण्यावरती मनोज जरांगे पाटील सुद्धा ठाम आहेत. आणि त्याचवेळी काही ओबीसी नेते ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध करायला लागलेले सुद्धा दिसतात. त्यामुळे वातावरण आणखीनच तापत चाललंय. त्यामुळेच आता मनोज जरांगे पाटलांचा सुरक्षित आरक्षणाचा निर्धार आणि कायदेशीर पेच यामधून मराठा आरक्षणाचा मार्ग नेमका कसा पुढे जाणार याचा वेध आज आपल्याला घ्यायचा आहे फोकसमध्ये. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत थेट जिथे मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण सुरू आहे तिथून आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यासोबतच आपल्यासोबत डॉक्टर बाळासाहेब सराटे आहेत. या आरक्षणाविषयी त्यांचा गाढा अभ्यास सुद्धा आहे. आणि त्यासोबतच आपल्यासोबत ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे सुद्धा आहेत, कायदेतज्ञ आहेत ते. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की मराठा समाजाचं जे आरक्षण आहे त्यानंतर ओबीसींकडून नेमकं काय सुरू आहे आणि सरकार नेमकी काय चर्चा करत आहे याविषयी. तर आरक्षण सुरक्षित आणि संविधानिक असावं यासाठी ते ओबीसी कोट्यामधून देण्याची मागणी केली जाते. ओबीसींचं आरक्षण हिरावून न घेता मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी होती. मराठा समाजाची शैक्षणिक आणि सरकारी सेवेतील आरक्षणाची मागणी ही काही राजकीय नाहीये. गेल्या काही दिवसांपासून काही ओबीसी नेत्यांचा मराठ्यांना ओबीसी कोट्यामधून आरक्षणासाठी विरोध सुद्धा होतोय. तर या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर बाळासाहेब सराटे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. बाळासाहेबजी, खरं तर आपण बघितलेलं आहे की आतापर्यंत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत अशी मागणी केली जात होती. मात्र ओबीसींमधल्या काही नेत्यांचा याला विरोध दिसतोय. याकडे नेमकं कसं बघायचं? सर्वप्रथम मनोज भाऊ जरांगे यांनी आता या ठिकाणी उपोषण थांबवून वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू ठेवलं पाहिजे असं मी त्यांना सुचवू इच्छितो आपल्या माध्यमातून. कारण त्यांच्या तब्येतीच्या आम्हाला सगळ्यांना फार काळजी आहे आणि मराठा समाजाला मनोज भाऊ जरांगे या उंचीवर आहेत, त्या उंचीवरच आम्हाला ते पाहिजे आहेत. आणि समाजाला फार वर्षांनंतर असा एक मोठा नेता लाभलेला आहे, त्याचा समाजाला नक्कीच फायदा होईल. आता राहिला प्रश्न असा की त्यांची जी मागणी आहे ती सरसकट महाराष्ट्रातील सगळ्या कुणबी जातीचे लोक जे आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची सरकारने तरतूद करावी. खरं म्हणजे आरक्षण देण्याचा, मराठा समाजासाठी आरक्षण देण्याचा, भले सर्व 100% यात कवर नसतीलही होणार मराठा लोक, पण मराठा कुणबी असे जे लोक आहेत महाराष्ट्रात ते लोक यामध्ये कवर होऊ शकतात आणि हा सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु याच्यामध्ये एक आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल की आत्ता जी समिती न्यायमूर्ती शिंदेंच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेली आहे ती समिती जी आहे ती समिती केवळ मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी काय कार्यपद्धती असावी, त्यांचे जर व्यक्तिगत नोंदी नसतील तर पर्यायी काय त्याच्यामध्ये मुद्दे घेता येऊ शकतात आणि त्यांना जी दाखले मिळण्याची प्रक्रिया आहे ती सुसूत्रपणे करण्यासाठी ही कमिटी खरं म्हणजे स्थापन करण्यात आलेली आहे. या कमिटीसमोर अत्यंत मर्यादित मराठवाड्यापुरता विषय आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच म्हणजे मराठा समाजातील सर्वच मराठा कुणबी लोकांना कुणबी जातीचे दाखले द्यावेत ही मागणी एकदम रास्त आहे. पण पहिल्या टप्प्यात तरी आता या समितीसमोर तो पूर्ण विषय नाही. सराटे सर, आपण सचिन जिरे यांच्याकडे जाऊया जे थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत जालन्यामधून, जिथे हे गेल्या 15 दिवसांपासूनचं उपोषण सुरू आहे. सचिन, नेमकी काय मागणी आहे आता त्यांची? कारण सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत अशी मागणी खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ते मांडताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. आता नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे?
आता त्यांचं नेमकं म्हणणं एवढंच आहे की ते जे त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. मला सर्व सरसकट मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि याच बरं. भूमिकेवर आत्तापर्यंत तरी ते ठाम आहे. यानंतर ते समाज बांधवांशी थोड्या वेळानंतर चर्चा करणार आहेत. ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊयात. नेमकी आता तुम्ही म्हणतायत की सरकार सकारात्मक आहेत. आता तुम्ही चर्चा देखील करणार आहे. कशी भूमिका आहे तुमची? काय आंदोलनाची दिशा राहणार? नाही नाही, मी सकारात्मक म्हणलो नाही, परंतु त्यांनी जे काल निर्णय घेतले हं. ते आमच्यापर्यंत आणखीन अधिकृत आले नाही, ते यायला लागलेत घेऊन. आता आम्ही बघतो काय ठराव झालेत काय नाही झाले, कशासाठी वेळ पाहिजे काय पाहिजे. समाजाशी मी प्रामाणिक आहे, त्यामुळे मला समाजाला सांगणं गरजेचं आहे. हे झालं आहे ते झालं आहे, समाजाला एवढंच सांगतो मी फक्त, महाराष्ट्रातल्या शेवटच्या घटकाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत, मराठा समाजाच्या शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही. बरं. ही त्यांची भूमिका आहे. मी हो. आंदोलन थांबवणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतलेली आहे. अगदी सचिन, मात्र आणखी एक प्रश्न आहे त्यांच्यासाठी, तो म्हणजे एकीकडे त्यांची जरी कुणबी प्रमाणपत्रांची मागणी असली तरी सुद्धा आता ओबीसी मधले काही जे नेते आहेत ते मात्र या सगळ्याला विरोध करतायत. त्यावरती त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? या सर्व ओबीसी नेते आहेत ते तुम्हाला विरोध करताना या ठिकाणी दिसत आहेत. तर तुम्ही या सर्वाला कसं बघतात? ओबीसी समाजाने तुम्ही काय आव्हान कराल? नाही नाही, त्यांनी विरोध करणं न करणं हा भाग त्यांचा आहे, पण असं नाही आहे, असं होत नसतं. तेच म्हणतील तसं होईल असं नसतं, आणि ते सांगतील विरोध करतील तसंच व्हायला पाहिजे असंही होत नसतं. कारण शेवटी इथं सुद्धा मराठा समाजाच्या सामान्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं सरकारला समाजाचा प्रश्नही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळं त्याला हाही प्रश्न महत्त्वाचा आहे की मराठा समाज एवढा मोठा वर्ग आहे, यांचंही ऐकणं सरकारला गरजेचं आहे. कोणीतरी एखादा नेता विरोध करतोय म्हणून त्याच्या मनासारखंच झालं पाहिजे असं होत नसतं, कारण कायद्याला तसं चालत नाही. बरं. त्याचंच म्हणणं आणि माझ्याच म्हणण्यासारखं असंच झालं पाहिजे ते होत नसतं आणि होणार पण नाही. कारण आमच्याही लेकराबाळांचा विचार सरकारला करायला लागेल, कारण मागास सिद्ध आम्ही सुद्धा झालेलो आहेत आणि तसेच तेही झालेले आहेत. त्यांच्या याला धक्का लागू नये आणि आम्हाला मिळावं, कारण त्यांना आहे तेवढं त्यांनी घ्यावं. ते लय मोठं घे, त्यांच्याकडे शिल्लक आहे, ते उर्वरित अतिक्रमण काढून टाकावं व आम्हाला द्यावं. परंतु आमच्या याच्यात जाऊ नका, आमचं घेऊ नका, नसतं आम्ही रस्त्यावर येऊ, असं होत नसतं. तुम्ही म्हणताल तुमचीच बाजू सरकार ऐकल असं नसतं, आणि तुम्ही म्हणता हेच झालं पाहिजे कसं होत नाही तसंही होत नसतं. कारण सरकारला आमच्याकडे सुद्धा बघणं आहे, कारण आम्ही सुद्धा त्यांचेच आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी परिश्रम घेतलेले आहेत. आमचाही समाज 70 वर्षापासून त्यांच्यासाठी, त्यांचे मान उंचावण्यासाठी सरकारचं काम करतोय. आमचे हे लेकरबाळ आरक्षणापासून ते भविष्यापासून लांब राहायला लागलेत. आमच्या पोरांचं अस्तित्व धोक्यात आले. आम्हाला आरक्षण पाहिजे. त्यांना माझं आव्हान आहे आणि इथून पाठीमागं गेलेले ओबीसी बांधवांचा ग्राउंड लेवलचा विरोध नाही. त्यांना सरळ सरळ वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे. 4-2 वर्ष आहेत फक्त, ते म्हणते तिकडं घुसू नका तिकडं घुसू नका, आणि आमचे पण 4-2 आहेत. ते 4-2 आमचे आणि त्यांचे, म्हणजे समाज नाही किंवा कायदा नाही, त्यांच्या मनाप्रमाणे होणार नाही. जे सत्य आहे ते होणार आहे. कारण कायद्यात चालताना तुमच्या भावनिक मताला किंमत नाही. आम्ही मागाससिद्ध झालो, आम्हाला आरक्षण पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं. सचिन, त्यांची भूमिका लक्षात आली. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ आहेत, ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे सर आपल्यासोबत आहेत. पिंगळे सर, खरं तर मागे जे आरक्षण देण्यात आलेलं होतं मराठ्यांना ते नेमकं का टिकलं नाही, आणि आता ज्या पद्धतीची मागणी होतीये त्या पद्धतीचं जर परिपत्रक सरकारने काढलं तर त्याचं पुढे नेमकं काय होणार? म्हणजे त्याला सुद्धा आव्हान देता येणार का? ते टिकू शकणार आहे का? याविषयी काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम मी मनोज भाऊंना आपल्या माध्यमातून अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते शासनासमोर इफेक्टिव्हली मांडलेले आहेत, आणि त्यांनी पुढचे काही वेळेची मर्यादा देऊन हे उपोषण मागे घ्यावं. कारण त्यांच्या तब्येतीला नक्की त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम झालाय, आणि पुढे नक्कीच सरकार याच्यामधून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतेच आहे. तर त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी काय प्रयत्न येतील ते करावेत. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे, की आपण जे मराठा आरक्षण समजता किंवा यापूर्वी जे मराठा आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि आत्ताची जी मागणी किंवा आत्ता जी कारवाई होते आहे याच्यामध्ये पूर्णतः फरक आहे. आतापर्यंत जे आरक्षण दिलं गेलं होतं तर ते आरक्षण वेगळं असं आरक्षण दिलं गेलेलं होतं.
आता जे आरक्षणाबद्दल आपण बोलतो आहोत ते आरक्षण आज नाही तर कित्येक दशकांपासून कुणबी समाजाला दिलं गेलेलं आहे. विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात यामध्ये कुणबी समाजाचे सर्टिफिकेट सर्वांना मिळतात कारण तसे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. अनफॉर्च्युनेटली मराठवाडा हा निजाम संस्थानामध्ये होता आणि त्यांचे 1967 पूर्वीचे पुरावे उपलब्ध नसल्यामुळं तिथं कुणबी आणि मराठा एकच आहेत हे दाखवण्यासाठीचे पुरावे उपलब्ध होत नाहीत आणि म्हणून तिथे कुणबींचे प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळू शकलेले नाहीयेत. बरं. आता तसं बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मला इथं अधोरेखित करायचं आहे की पूर्वीचं आरक्षण देखील टिकलं असतं, ह्या मुद्द्यावर देखील टिकलं असतं. हां. पण गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे त्या आयोगाचं ॲनेक्सर 26 हां. हे कधीही सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलं गेलेलं नाहीये बरं. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा कुणबी कसे एक आहेत याचे हजारो पुरावे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमधले कुणबी प्रमाणपत्राचा उहापोह करण्यात आलेला आहे आणि अगदी 1852 पासूनचे पुरावे त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये पुरातत्व विभागानं सर्व ते मोडी लिपीतील डॉक्युमेंट्स ट्रान्सलेट करून दिलेले आहेत. पण हे पुरावे कधीही सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आले नाही, ट्रान्सलेट केले गेले नाही आणि ते मांडण्यातही आले नाही आणि त्याची मांडणी देखील करण्यात आली. बरं. खरं तर आता आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा अजिबात आता जे क्लॅरिफिकेशन इश्यू होतं याच्याशी म्हणजे कन्फ्यूज केला नाही पाहिजे. याचं कारण असं आहे की आता जे दिलं जात आहे ते वेगळं असं काही मराठा आरक्षण दिलं जात नाहीये. फक्त कुणबी समाजाला जे आरक्षण पूर्वीपासूनच आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ते प्रमाणपत्र इश्यू करण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं जातं. बरं. अगदी पिंगळे सर असेच जोडलेले राहा. आपण सध्याची मराठा आरक्षणाची स्थिती काय आहे ती सुद्धा बघूयात. राज्यामधली एकूण आरक्षणाची स्थिती बघूयात. तर मुख्य आरक्षण 52% आहे आणि केंद्रानं दिलेलं EWSचं आरक्षण 10%. त्यामुळे एकूण आरक्षण हे 62% आहे. त्यापैकी ओबीसी आरक्षण 19% आहे आणि हीच मर्यादा वाढवण्याची मागणी होती आहे. तर सुरक्षित आरक्षणाचा आणखी एक फॉर्म्युला सांगितला जातो ती म्हणजे आरक्षणाची मर्यादा 50% आणि ही मर्यादा वाढवण्याची मागणी होतीये 16%. त्यामुळे एकूण आरक्षण 66% पोहोचू शकतं असंही म्हटलं गेलंय आणि त्याविषयी बोलूया. डॉक्टर बाळासाहेब सराटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सराटे सर, हा जो फॉर्म्युला सांगितला जातो की मूळ जे आरक्षण आहे 50% त्यामध्ये अधिक 16% आरक्षण वाढवू शकतो आणि मग मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो, हे नेमकं कसं शक्य होणार आहे? अलीकडे मांडतायत आता 50%च्या वर आरक्षण वाढवण्याचा इथे कुठे प्रश्न आहे? प्रश्न आहे ओबीसीत आम्हाला ज्या ओबीसीत कुणबी जातीचे दाखले मिळणार आहे त्यांची मर्यादा आपल्याला फक्त वाढवायची आहे. म्हणजे 19% जे आहे ते तुम्ही 25% करा, 24% करा, म्हणजे 5%, 6% किंवा 10% तुम्हाला जे गरजेचं वाटत असेल तिथपर्यंत किंवा जे केलं तर जास्त अंगावर येणार नाही विषय इथपर्यंत वाढू शकता तुम्ही. म्हणजे 5-6% तुम्ही त्यात वाढ करू शकता जर ऍडिशनल मराठा कुणबी लोकांना सर्टिफिकेट द्यायचा जर इश्यू आला तर. आणि असं करणं सरकारला शक्य आहे. पण त्याचे क्रमांक 1 ला आधी मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्याचा वेगळा निर्णय करावा लागेल. त्यांना ओबीसीतच ते आहेत हे आधी सेटल होऊ द्यावं लागेल आणि मग ओबीसीला आरक्षण कमी पडतं. म्हणजे ओबीसीत असलेल्या 400 जातींना आरक्षण कमी पडतं म्हणून तुम्ही आरक्षण वाढवलं पाहिजे. आता हे काय करतात मराठा समाज, म्हणजे मला एक मुद्दा कालचा सांगायचा आहे की आमचे छत्रपती संभाजीराजे जे आहेत त्यांनी एकदम असं ठोकून दिलेलं स्टेटमेंट आहे की गायकवाड आयोगाच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही. अत्यंत खोटं असं हे विधान आहे आणि मी त्याचा समाजाच्या वतीने पूर्ण निषेध करतो की त्यांनी अभ्यासाशिवाय असली मतं मांडू नयेत. हा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा असा आहे की ओबीसीचे नेते मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणत नाही किंवा कोणीच म्हणत नाही. म्हणजे मराठा आरक्षणाला पात्र हे ते अधोरेखित करतात. म्हणजे मराठा जर आरक्षणाला पात्र आहे तर तो ओबीसीची व्याख्या दिलेली कायद्यामध्ये आता ज्याच्यानुसार आरक्षण ओबीसींना मिळतं त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की शासनाने वेळोवेळी
घोषित केलेले सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग. आता याच्यामध्ये नवं आरक्षण देण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे आम्ही आधीच घोषित झालेलो आहोत 1 जून 2004 ला. हो. तर आम्हाला आधी ओबीसीचं जे दाखले मिळण्याचा विषय तो सोडवा, याला तो विषय जोडू नका आरक्षण वाढवण्याचा. मग आपण सगळे मिळून पुढच्या महिन्यात आपण आरक्षण वाढवण्याची मोहीम चालू करू, विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण वाढवून घेऊ. त्याच्यात काही कोर्टात जाणार नाही, गेलं तर आपण त्याच्यात लढू शकतो आणि ते जरूर टिकेल. पण ओबीसीत आम्हाला घेतल्यानंतर ते वेगळा निर्णय घ्यावा लागेल की नंतर आरक्षण वाढवण्याचा, आणि तोही 19% 24-25% करण्याचा. बाकी कोणालाही हात लावायची गरज नाही, सगळं शांततेत काम होतं. हो अगदी. याच विषयी बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मी पुन्हा एकदा जाते. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी म्हणजे यांची ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण बघितलं, काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा झाली आणि समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर मनोजी, तुम्ही या समितीकडे नेमकं कसं बघताय? कारण शासनाने आता 15 दिवसांचा वेळ वाढवून मागितलाय समितीसाठी. नाही, ते तर वेळ मागतातच आहे, हो. पण वेळ कशासाठी पाहिजे ही आमचा मुद्दा आहे. कसं देणार आहे तुम्ही, सिस्टममध्ये कसं ते बसवणार आहेत, का पाहिजे, कशासाठी पाहिजे. आम्हाला काय वेळ मागितला नाही मागितला तरी आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही आमचं काही मत नाही, पण कशासाठी पाहिजे ते थोडं पारदर्शक त्यात असलं पाहिजे. आम्ही 2 पावलं मागं पुढे येऊन पारदर्शक आणि दूरदृष्टी ठेवून विचार करू ना. आमच्या समाजाला आरक्षण पाहिजे, काही त्यांना देणं घेणं नाही. कोण वेळ देतंय नका देऊ काही म्हणत नाहीत आम्हाला. ते आमचा दृढ विश्वास झालेला आहे एकमेकाविषयी. मी म्हणन ते समाज ऐकतो, समाज म्हणल ते मी ऐकतो. म्हणजे आमच्या दोघांचं असं एक नातं झालेलं आहे. आम्ही कुणीही एकमेकाच्या पुढे जात नाहीत, आम्ही एकमेकाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेत नाही. समाजाचा विश्वासघात होईल असं मी निर्णय घेत नाही. समाजाच्या हिताचा निर्णय घेतो हे मला ठामपणाने माहिती आहे. त्याचं कारण असं आहे, 3 JR काढले असते आणि 3ही मी वापस पाठवले. तर या ठरावाला मागच घेणार नाही मी असं समाजाला माझ्या पक्का माहिती आहे. कारण मी ठीक आहे, चला वेळ आहे ना, वेळाचा विषय आहे तुमच्या. मी मराठा समाजाच्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी आंदोलन हे थांबवत नाही म्हणजे नाही. फक्त तुम्हाला वेळ कशाला पाहिजे, काय पाहिजे हे आम्हाला जरा सविस्तर सांगा. बघतो ना आम्ही बघतो काय करायचे. परंतु तुम्ही असं मोगम नाही म्हणू शकत वेळ मारून नेण्यासाठी की वेळ पाहिजे असं होणार नाही. मग फक्त तुम्ही आम्हाला सांगा वेळ कशासाठी पाहिजे, तुम्ही काय करणार आहात, समिती काय करणार आहे, समिती आम्हाला जी मनोजी, ही जी समिती स्थापन करण्यात येते त्याच्यामध्ये शासनाने असंही सांगितलंय की हवं तर तुम्ही स्वतः यामध्ये येऊ शकता किंवा तुमच्याकडून कुणीतरी व्यक्ती याच्यामध्ये येऊ शकते या समितीमध्ये. नाही अहो ताई, मला त्या समिती फेमितीच काही गरज नाही. ही माझ्या समाजात माझी समिती मोठी, त्या समिती फेमितीच मला गरज नाही. सदस्य जाणार नाही, तुम्ही तुमचंच करा, जसं करायचं तसं करा, काय माहीत नाही. पण मला आरक्षण पाहिजे म्हणजे त्याशिवाय मी हटतच नाही. मला काही देणं घेणं त्या गोष्टीचं. ते समिती फेमिती ते असले मला गोष्टी तर आड्यात पडेल. माझ्यासाठी ही एवढी मोठा समिती, ही समिती ही का साधा आशीर्वाद आहे का मला? आज 5 कोटी समाज माझी समिती आहे. मला हेच लय मोठी झाली. माझं कुटुंब एवढं मोठं कुटुंब सोडून मी इकडे तिकडे भरकटत जाणार नाही. अगदी असेच सोबत राहा. आपल्यासोबत माफ करा, ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे सुद्धा आहेत. मी त्यांच्याकडे जाते. सर, आपण बघितलेलं होतं की इंदिरा साहानी जे प्रकरण घडलं त्यानंतर खरं तर 50% मर्यादा दिली गेली आरक्षणासाठी. मात्र जर आता आरक्षण सुधारून द्यायचं असेल तर यामध्ये काही अमेंडमेंट केल्या जाऊ शकतात का, हे सुधारलं जाऊ शकतं का, आणि ते कसं करता येऊ शकेल? यामध्ये सर्वप्रथम आपण इंदिरा साहानी नीट समजून घेतली पाहिजे. हो. आज मी तुम्हाला फार जबाबदारीने सांगू इच्छितो की इंदिरा साहानीच्या निकालाचं इम्प्लिमेंटेशन संपूर्ण देशामध्ये कुठेही झालेलं नाहीये. आणि त्याच्यासाठी आपण नेमकं काय झालं ते बघून घेतलं पाहिजे. इंदिरा साहानी हा 9 न्यायाधीशांनी निर्णयित केलेला खटला आहे आणि त्यांनी न्यायनिवाडा करताना सांगितलं की आदर्श अशी संहिता घालून दिली की केंद्रीय आयोग असावा, राज्य स्तरावरती राज्य मागासवर्ग आयोग असावा, त्यांनी त्याची इन्क्लुजन किंवा एक्सक्लुजनची प्रोसेस फॉलो करावी, त्याच्यासाठीचा म्हणजे जे काही सर्वे आहेत ते करावेत, माहिती डेटा गोळा करावा. परंतु अशा प्रकारचं हे करण्यासाठी वेळ आता आपल्याकडे नाही, कारण 40 वर्षे एक मोठा समाज आरक्षणाच्या बाहेर आहे असं त्यांनी 92 मध्ये सांगितलं. आणि म्हणून आम्ही आता हे आरक्षण देतोय आणि पुढील काळामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य शासनांनी आपापल्या परीने ते सर्वे करावेत असं सांगितलं. आजपर्यंत देशामध्ये कुठल्याही शासनानं अशा प्रकारचे सर्वे केलेले नाहीये. त्यामुळं कुठल्याही क्लासचं
आता आपण त्याला कास्ट म्हणतो, कम्युनिटी म्हणतो, पण राज्यघटनेच्या अनुषंगानं हा एक क्लास आहे. तर कुठल्याही एका क्लाससाठी किंवा सामूहिक क्लाससाठी अशा प्रकारचं सर्वेक्षण देशामध्ये कुठेही झालेलं नाही. आणि त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगतो की जस्टिस गायकवाड आयोगाचा अहवाल हा एका क्लाससाठी आतापर्यंत देशामध्ये झालेल्या अभ्यासामधला सर्वात चांगला असा अहवाल आहे. परंतु बरं. त्याची मांडणी सर्वोच्च न्यायालयासमोर झाली नाही. आणि त्यामुळे आपण जे म्हणताय की 50%च्या पुढे जाण्याची, आता जो विषय आहे, आता 50%च्या पुढे जाण्याचा विषय खरं तर कुठलाही नाहीये. कारण तुम्ही लक्षात घ्या, कित्येक दशकांपासून कुणबी हे आरक्षण अस्तित्वात आहे. फक्त मराठवाड्यामध्ये कुणबी आणि मराठा यांच्यामधलं साधर्म्य दाखवण्यासाठी पुराव्याअभावी ज्या अडचणी येतात त्याचं हो. क्लॅरिफिकेशन शासनाला देणं आहे. हो, फक्त अगदी. पिंगळे सर, हा मुद्दा आमच्या लक्षात आला. आपण पुन्हा एकदा मनोज जरांगे आपल्याशी जोडले गेलेले त्यांच्याकडे जाऊयात. मनोजजी, खरं तर हे तुमचं जे काही उपोषण सुरू आहे त्यावेळेला अनेक नेते खरं तर तुम्हाला भेट देऊन गेले. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा सुद्धा झाली. अगदी काही वेळापूर्वी आपण बघितलं संभाजी भिडे सुद्धा आलेले होते. मात्र यावेळी त्यांनी सरकारची पाठराखण केलेली बघायला मिळाली. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे यावरती? नाही, हेच तर आंदोलनाचं यश आहे. हेच आंदोलनाचं यश आहे की या राज्यातला एकही राजकीय पक्ष असो, संघटना असो, कोणीही मागं राहिलेले नाही. सगळे आले, सगळ्यांना पाठिंबा दिला. मी एक आंदोलक आहे, हो, माझी एक जबाबदारी, कोणी पण येऊ त्याचा पाठिंबा मान्य करणं त्याला आंदोलक म्हणलं जातं. काहीचं अमान्य करणं आणि मान्य न करणं हे आंदोलकाच्या तत्वाला धरून नाही. विरोध भलाही आपला तत्वाचा विरोध असेल, काही असेल, परंतु ज्या अर्थी माणूस एखादा कोणी असो, म्हणजे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत तो आला, त्याचा सन्मान करणं, त्याचा दिलेला पाठिंबा तो मान्य करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. आणि तेच मी पार पाडतोय. माझ्या समाजाच्या आंदोलनासाठी कोणीही पाठिंबा देऊ, आमच्यासाठी तो प्रथम त्यांनी दिलेला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. ते बाकीचा विषय होत राहील, परंतु मी मात्र माझ्या मतावर ठाम आहे. महाराष्ट्र राज्यातला कोणीही आला तरी पण त्यांचं मत ऐकणं माझं कर्तव्य, मी ते ऐकलंय. परंतु जोपर्यंत समाजाच्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. हा, हे खरं आहे. एक दोन पावलं मी मागं पुढे सरकूही शकतो, समाजाला त्याची देणं घेणं नाही. मागं सारखा तर त्यांना पाहिजे आरक्षण, आणि मी ते देण्यास समर्थ आहे. मी इथून उठणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी या जागेवरून उठणार नाही. म्हणजे नाही, भलं 4-2 पावलं मागही मी त्यांना वेळ दिला होता सरकारला, 2 दिवसाचा, 4 दिवसाचा. आता तुला वेळ पाहिजे, पण कशासाठी पाहिजे माझा ह्यो हट्ट आहे. का पाहिजे आणि कशासाठी पाहिजे तुम्ही आम्हाला सांगा. आणि माझ्या समाजाला काही देणं घेणं नाही, कारण मी समाजाशी प्रामाणिक. समाजाला माहिती आहे हेच पोरग आता आपल्याला न्याय देऊ शकते, कारण मी या समाजाला कुटुंब मानले. माझा मायबाप समाज आहे, मग या लेकरावर समाज रुसू शकत नाही. मी काहीही करणार, ते म्हणते तुम्ही काहीही करा, फक्त आरक्षण द्या. त्यामुळं तरीही मी समाजाला विश्वासात घेऊन पारदर्शकपणे कधीही निर्णय घेतो. समाजाचा लॉस होईल असा कधी निर्णय घेत नाही. समाजाच्या हिताचा निर्णय कधी पण मी घेतो आणि पुढेही घेत राहणार. फक्त माझं एकच मत, तुम्हाला वेळ कशाला पाहिजे आणि काल ठरावात राजकीय सर्व पक्षांच्या काय ठरवलं ते मला इथे सांगा. मला जर त्यामध्ये काही वाटलं तर आम्ही समाजाला विचार करून सांगू. पण जोपर्यंत शेवटच्या माणसाला प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मात्र मी आंदोलन थांबवणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने संकोच राहील, संभ्रम करायचा नाही. बिनधास्त तुम्ही टेन्शनपणे घरी झोपून राहा, काही अडचण नाही. मी तुम्हाला आरक्षण देणार, संभ्रम करून द्यायचं, कोणाचं काय ऐकायचं नाही. आजकाल आपल्या समाजात संभ्रम निर्माण करून देणारे आणि दुही निर्माण करणारे खूप काही लोक, काही टोळ्या सक्रिय, त्यांचं काहीच ऐकायचं नाही. मी तुमच्या हितासाठी लढतो, शेवटपर्यंत लढणार. जरी एखादा पाऊल मी मागं पुढं सरकवलं तरी तुमच्या आरक्षणासाठी तुमच्या पदरात प्रमाणपत्र पडत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन बंद करणार नाही. अगदी. मनोजजी, खरं तर आताच ॲडव्होकेट पिंगळे आपल्यासोबत होते. त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आणि त्यावरती त्यांनी चर्चा सुद्धा केली. इंदिरा साहनी प्रकरणाचा नेहमीच दाखला दिला जातो, त्याबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? यामध्ये काही सुधारणा करायला हवी आहे का, ज्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल? नाही, आपल्याला ताई काय देतलं काही कळत नाही जास्त. आपण आंदोलन मराठा समाजाचे वेदना आणि दुःख कळतं आपल्याला. आमच्यात खूप तज्ज्ञ आहेत, ते त्यांचा विषय मांडतील, ते आमची बाजू समाजाची ओढतील. परंतु एवढंच सांगतो, इंदिरा साहनी खटल्याचा आणि त्या आरक्षणाचा आमचा काही संबंध नाही. आज आम्ही पहिल्यापासून 50% आहोत, आम्ही कुणबी आहोत, ते आम्हाला द्या, हे मत आहे आमचं. त्या आरक्षणाविषयी आम्ही सुप्रीम कोर्टाचा सन्मान केलेलाच आहे. तो आरक्षण आम्ही मागतच नाही, त्याचा विषयच नाही. आमचं जे पूर्वीपासूनचं आरक्षण आहे, मराठा हा कुणबी आणि व्यवसायानुसार
बाकीच्या विदर्भासह बाकीच्या गेले म्हणजे मूळ व्यवसाय शेती, आमचाही मूळ व्यवसाय शेती, आमच्या तिथं काय समुद्र नाहीये, आमची ही भूमिका आहे. परंतु जरी कायदेशीर काही अडचण आली तरी आमच्यात खूप मोठे तज्ज्ञ बांधव आहेत, ती त्यांची बाजू सांभाळते. मी काय कायदे तज्ज्ञ नाहीये, अभ्यासक नाहीये, मी माझी आंदोलनाची भूमिका पार पाडतो. आमचे बांधव सगळेचे सगळे जेवढे अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत, ते सगळे त्यांची बाजू सांभाळतात. बस आमच्या दोघांचा विचार झाला, अभ्यासकांचा आणि आंदोलकांचा आणि जनतेचा, हे व्यवस्थित आंदोलन चाललंय, काही प्रॉब्लेम नाही. आपल्यासोबत डॉक्टर बाळासाहेब सराटे आहेत. आरक्षण विषयाचा त्यांचा मोठा अभ्यास आहे आणि अनेक ठिकाणी खरं तर त्यांनी स्वतः जाऊन या सगळ्याविषयी माहिती सुद्धा घेतलेली आहे. सर, तुमची कमेंट मला अत्यंत महत्त्वाची वाटते आता, कारण कशा पद्धतीने आताचा जो सिनॅरिओ, आताची जी परिस्थिती आपण बघतोय त्यानुसार हे आरक्षण कशा पद्धतीने सुरक्षित आणि टिकणारं दिलं जाऊ शकतं. आता मनोज भाऊने स्पष्ट सांगितलेलं आहे की आता जे कोर्टाच्या आरक्षणाच्या बाता केल्या जातात ते आमच्या मुद्द्याला लागू होत नाहीत. बरं. जे मनोज भाऊने सांगितलं आणि सरकारने डिक्लेअर केलं की आम्हाला 1 महिन्याचा अवधी द्या, त्या महिन्याभरामध्ये ते प्रक्रिया करतील. आणि प्रक्रिया करायला 1 महिना अवधी पाहिजे हे मी अभ्यासक म्हणून सांगू शकतो, कारण खूप त्याच्यामध्ये डॉक्युमेंट बघायचे आहे, गावोगाव जाऊन तपासणी करायची आहे, सर्टिफिकेट्स जमा करायचे आहेत. ती प्रक्रिया त्यांनी 3 महिने केली नाही, हा आरोप आपण सरकारवर जरूर करू शकतो. त्यांनी त्यात चूक केलेली हे आपण मान्य करू शकतो. पण मराठा समाजाचा अभ्यासक म्हणून, मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला पण सांगावंसं वाटतं की प्रक्रिया केल्याशिवाय आरक्षण दिलं तर ते टिकणार नाही. आज उद्या काय आहे, 1 तासात सरकार अध्यादेश काढू शकतं पूर्ण मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी, पण ते दुसऱ्या दिवशी रद्द होऊ शकतो, ही शक्यता पण त्याच्यामध्ये असते. म्हणून आपल्याला त्याला प्रक्रियेतून गेलं, त्या प्रक्रिया केल्यानंतर या समितीचं जे रिपोर्ट येईल त्याला आपण मागासवर्ग आयोगाचा शिक्का मारून तो सरकारकडे पाठवायचा आहे. त्याच्यानंतर मग सरकार त्याच्यानुसार GR काढणार आहे. अशी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय ते कोर्टात तर जाणारच आहे, विरोधक बसलेले आहेत, पण आपल्याला ते केस लढून टिकवणं सोपं जाऊ शकतं, हा त्यातला मुद्दा आहे. मला या निमित्ताने आणखी एक चॅलेंज करायचं आहे महाराष्ट्राला आणि खास करून संभाजीराजे सारख्यांना की गायकवाड आयोग नंतर EWS आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टाचा, मराठा समाजाच्या आरक्षणाचा निकाल आणि मुंबई हायकोर्टात दिलेला मराठा आरक्षणाचा निकाल, या 4 गोष्टीचा जर तुलनात्मक अभ्यास करायची कोणाची तयारी आहे का? आणि अतिशय फ्रॉड या आमच्या मराठा समाजाच्या निकाल देताना सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. मी जबाबदारीने सांगतो, त्यांनी फ्रॉड केलेला आहे. डॉक्युमेंट बद्दल त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेले आहेत. खरं जे आहे ते त्यांनी तिथे न सांगता दिशाभूल केलेली आहे भारतीय जनतेची सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा घात झालेला आहे. तेव्हा कोरोनाचा काळ होता, त्यांनी घाईघाईत निर्णय दिलेला आहे. जी डिबेट झाली कोर्टासमोर, त्या डिबेटचा विचार न करता सुप्रीम कोर्टाने मनानेच पाहिजे तसे अन्वयार्थ काढून मॅटर लिहिलेला आहे. आणि एकाच जजने मॅटर लिहिला, 4ही जजने, बाकीच्यांनी त्याच्यात काही लिहिलेलं नाहीये. त्यामुळे मला त्याबद्दलही चॅलेंज करायचं आहे की हायकोर्टचा मुंबईचा निकाल, EWSचा निकाल, मराठा आरक्षणाचा निकाल आणि गायकवाड आयोग यांचा एकत्रित तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे. ही पण महाराष्ट्राला माझं आवाहन आहे. आणि जरांगे पाटील जे म्हणतात की सगळ्या मराठा कुणबी लोकांना कुणबी जातीचे दाखले मिळाले पाहिजे, त्यालाही तेही बरोबर आहे, ते झालंच पाहिजे. पण त्याला सुद्धा आपल्याला प्रक्रिया केल्याशिवाय ते लागू करून जर ठेवलं तर ते उद्या चॅलेंज होऊ शकतं. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये एखादा महिना तरी नक्की त्याच्यात अभ्यासपूर्वक आणि प्रक्रियेतून जाऊनच ते केलं पाहिजे, एवढं मात्र मी त्यांच्या समोर नमूद करू इच्छितो. बरं, या संदर्भात ॲडव्होकेट पिंगळे आपल्या सोबत आहेत, त्यांची सुद्धा इथे कमेंट घेऊयात. पिंगळे सर, कशा पद्धतीने कायदेशीर ही सगळी प्रक्रिया होऊ शकते? अडथळे नेमके काय असू शकतात? पेच सुद्धा नेमका काय असू शकतो? किती वेळ लागू शकतो या सगळ्या प्रक्रियेला? जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की आता जे आंदोलन चालू आहे ते फार लिमिटेड अशा स्वरूपाचं, एक तर मराठवाड्यापुरतं आणि दुसरं फक्त कुणबी जातीला दाखले देताना मराठा समाजाला कशा प्रकारचे दाखले मिळावे याकरिता सुसूत्रता यावी म्हणून देण्यात येणारं क्लॅरिफिकेशन एवढं मर्यादित आहे. त्यामुळे याचा तुम्ही जे लार्जर ओमनिबस आरक्षण ज्या अर्थानं आपण आतापर्यंत समजून घेतलेलं आहे, अशा प्रकारचं हे मराठा आरक्षणाचा वाद नाही नंबर 1.
नंबर 2, आता डॉक्टर सराटेंनी सुप्रीम कोर्टावरती बरंच भाष्य केलं, परंतु मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की सुप्रीम कोर्टासमोर ॲनेक्सर 26 म्हणजे बरेचसे डॉक्युमेंट्स दिलेच नाहीये राज्य मागासवर्ग आयोगाचे, पण प्रामुख्यानं आता ह्या संदर्भानं मला ॲनेक्सर 26 बद्दल सांगायचं आहे की गायकवाड कायद्याचे ॲनेक्सर कधी ठेवण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावरती मान्य सर्वोच्च न्यायालयानं कॉमेंट करण्याचा प्रश्न येत नाही. आणि ते काय आहे तर ते कुणबी आणि मराठा एकच आहेत किंवा जे समकक्ष वापरले जातात किंवा समानार्थी वापरले जातात याचे हजारो पुरावे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ते जवळपास 14-15 व्हॉल्यूमचं असं एकच ॲनेक्सर आहे आणि त्याची मांडणी झालेली नाहीये. त्यामुळं शासनाकडे अत्यंत काय म्हणता येईल त्याला इव्हिडन्स आहे की शासन अशा प्रकारचं परिपत्रक किंवा जिल्हा काढू शकतो. याच्यामध्ये कुठेही कसल्याही प्रकारचा ऑर्डिनन्स, अध्यादेश किंवा ज्याला आपण वटहुकूम असं काही काढण्याची गरज नाहीये. आतापर्यंत 1968 पासून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिपत्रक आणि गव्हर्नमेंट रेझोल्युशन GR हे काढण्यात आलेले आहेत. तशा पद्धतीने साधं परिपत्रक काढून देखील हे क्लॅरिफिकेशन इश्यू करून हा विषय कायदेशीर दृष्टीने टिकवता येईल. त्याच्यामध्ये काही अडचण नाही. सराटे सर, आपण बघितलेलं होतं म्हणजे मराठवाड्यामधले जे कोणी मराठी आहेत त्यांचे कुणबी दाखले आपल्याला निजाम कालांपासून सापडतात. तुमच्या अभ्यासामधून सुद्धा हे सगळं समोर आलेलं आहे आणि वेगवेगळ्या आयोगांच्या मार्फत सुद्धा आपल्याला हे सापडलेलं आहे. मात्र आता जर आरक्षणाचा मुद्दा असेल तर तो कुठल्या बेसिसवरती दिला जाऊ शकतो? पिंगळे सरांनी सांगितलं, मी पहिल्यांदाच सांगितलं की हा अतिशय लिमिटेड स्कोपचा विषय सरकार समोर आहे आणि ते करणं पण फार सोपं आहे आणि ते टिकण्यासारखं पण आहे. त्यामुळे हाच मार्ग आता मनोज भाऊ जरांगेने लावून धरला. ॲडव्होकेट पिंगळे सर त्याला सपोर्ट करतायत. मी तोच मुद्दा मांडतोय की मराठा समाजातला जो कुणबी घटक आहे त्याला मराठा कुणबी म्हणतात, पण नोंदीमुळे कदाचित ते मराठा अशा नोंदी झालेल्या आहेत आणि त्या 50 वर्षातल्या नोंदी आहेत. पूर्वीपासून मराठा समाजा कुणबी आहे अशाच नोंदी होत्या किंवा मराठा कुणबी नोंदी होत्या. तर त्याच्यासाठी अभ्यासपूर्वक आम्ही आता मागणी करतो आहोत की महाराष्ट्रातला सगळा जो मराठा कुणबी समाज आहे त्याला 1967 ला लागू झाल्याप्रमाणे 83 क्रमांकावरची जी कुणबी जात आहे त्याचे दाखले दिले जावेत. त्यात एक ॲडिशन झालेला आहे 1 जून 2004 ला. त्यानुसार मराठा कुणबी व कुणबी मराठा ही एक ॲडिशनल जात त्याच्यामध्ये घातली. खरं म्हणजे दोन्ही जाती एकच आहेत, पण नाव दुसरं आलं तर ठीक आहे, ती तत्सम जात म्हणून त्यात घातलेली आहे. मग आम्हाला मराठा कुणबी म्हणायला काही अडचण नाहीये. महाराष्ट्रातले जे मराठा आहेत ते ज्यांना वाटतं आम्ही प्युअर मराठा आहोत त्यांनी जरूर कोर्टातल्या आरक्षणावर जोर द्यावा, त्याला आम्ही पण सपोर्ट करू. पण आता आमच्या समोर मराठा समाजातले जे कुणबी घटक आहेत त्यांच्याकडे केवळ मराठा नोंद असल्यामुळे मिळत नाही त्यांना सर्टिफिकेट, त्यांना देण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया आरंभ केलेली आहे आणि सरकार पहिल्यांदा मराठवाड्यातल्या मराठा समाजाला ही तरतूद करू इच्छितं. त्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती शिंदे सरांची कमिटी नेमली, त्याचे विभागीय आयुक्त सचिव आहेत आणि ती प्रक्रिया करायला जरूर त्यांना महिन्याभराचा कालावधी लागतो. त्यांची काल बैठक पण झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना सगळी प्रक्रिया करायची म्हणजे मराठ्यांचं आजची स्थिती पण त्याच्यामध्ये घ्यावी लागणार आहे. रामसिंगचं जजमेंट आहे 2015च्या मार्च मधलं. ते जजमेंट म्हणजे मागच्या 10 वर्षात काय स्थिती आहे ते सुद्धा सांगावं लागतं नवीन आरक्षण देताना. आता ज्या जाती आरक्षणात त्यांच्यासाठी हे केलं होतं का? नव्हतं केलं. पण त्याच्या विरुद्ध कोणी कोर्टात गेलं नाही म्हणून त्यांचं आरक्षण चालू आहे. कोणी त्यांच्या विरुद्ध कोर्टात गेलं तर त्यांचं आरक्षण सुद्धा टिकू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जर त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो गुजर असेल, लिंगायतांमधल्या 14 जाती आहेत, माळी असतील, तेली असतील, वाणी असतील, यांचे आरक्षण कोर्टात गेले तर आत्ता रद्द होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी नाकाने कांदे सोलायची गरज नाही. आणि माझं ओबीसीच्या नेत्यांना एकच सांगणं आहे, बाबांनो तुमच्याशी आमचं काही वाद नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या विरुद्ध बोलून रान पेटवून दंगली घडवण्याचं कारस्थान करू नका. इथे सगळेच लोक म्हणजे काचेच्या घरात राहतात, त्यांनी आमच्या घरावर दगड मारू नयेत, एवढं त्यांना माझी विनंती आहे. आणि नाही तर मग या ज्या 4 जाती मी सांगितल्या, वाणी, गुजर, त्याच्यात तेली, माळी असल्या जातींचं आणि लिंगायतांच्या 14 जाती, आम्ही पण कोर्टात केस टाकून हे सगळं आरक्षण रद्द करायला भाग पाडू शकतो. पण आमचे सगळे बांधव आहे. 4-2 नेत्यांच्या या मूर्खपणामुळे आम्ही काही त्या समाजाविरुद्ध जायचं काही कारण नाही. आम्हाला, मी तुम्हाला सगळ्यात शांततेचा आणि टिकाऊ मार्ग सांगतो. महाराष्ट्रातलं आरक्षणाचा प्रश्न मिटवायचा हाच आहे की या आता जी प्रक्रिया सुरू केलेली आहे मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्याची, ती प्रक्रिया आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना लागू करता येते. जे मराठा कुणबी आहेत त्यांना, ज्यांना मराठा म्हणून आरक्षण घ्यायचं त्यांनी EWS मध्ये घेऊ शकतात किंवा ते कोर्टातल्या आरक्षणाबद्दलही भांडू शकतात किंवा नवा आयोगाद्वारे ते आरक्षणात जाऊ शकतात. बरं,
सराटे सर, आता तुम्ही ज्या पद्धतीनं हा जो फॉर्म्युला सांगितलाय कुणबी समाविष्ट करून जो आरक्षणाचा, मात्र तो जर इतका सोपा फॉर्म्युला असेल किंवा जर तो सहज शक्य होऊ शकत असेल, तर मग सरकारकडून इतका विलंब नेमका का होतोय? नाही, त्याला कारण आहे. सरकारला ओबीसी वोट बँकेची जास्त चिंता आहे. सरकारला आणि सरकारला नाही, सगळ्या राजकीय पक्षांना. सगळे राजकीय पक्ष, राजकीय नेते तद्दन खोटं बोलतात. त्यांना घटनेचे काही पडलेलं नाहीये. पिंगळे सरांनी इंदिरा साहनीबद्दल सांगितलं. अहो, इंदिरा साहनी जर खरी खरी लागू केली तर आज महाराष्ट्रातलं एकही आरक्षण टिकणार नाही. हे मी छाती ठोक सांगू शकतो, कोणत्याही वकिलांसमोर आणि कोणत्याही न्यायासनासमोर सिद्ध करू शकतो की इंदिरा साहनी जर खरी खरी लागू केली 92 नंतरची, तर आजचं कोणतंही आरक्षण टिकणार नाही. मी SC/ST आरक्षणाबद्दल बोलत नाही, कारण ती SC/ST आरक्षणासाठी केस नव्हती. पण ओबीसीच्या घटक जे म्हणतात 19% वगैरे, विजय ओबीसी, हे सगळे ओबीसीच आहेत केंद्रीय यादीमध्ये. ते पहिलेही ओबीसीच होते. त्यांनी फक्त आरक्षण ब्लॉक करण्यासाठी वेगवेगळे गट केलेले आहेत. मुळात मुद्दा असा आहे की इंदिरा साहनी लागू करा, हाच खरा आमचा आग्रह आहे. इंदिरा साहनीने ठाम सांगितलेलं आहे. एक वाक्य सांगू द्या मला. इंदिरा साहनीने सांगितलं 50%च्या वर आरक्षण नेऊ नका, पण 10 वर्षातून एकदा ज्या जाती ओबीसीत घातल्या त्यांचं तपासणी करा. ते पुढारलेल्या त्यांना बाहेर काढा. नवीन जाती मागास असतील तर त्यांना आरक्षणात घ्या, असं इंदिरा साहनीचा निकाल आहे. आणि आपल्या राज्यामध्ये मागासवर्गीय आयोग कायदा आहे, त्याच्यामध्ये 11 नंबरचं कलम आहे. त्या कलमानुसार दर 10 वर्षाने शासनाने एकदा पुनर्तपासणी केली पाहिजे. हे न केल्यामुळे हे लांबत गेलेलं आहे. आणि 23 मार्च 1994ला ओबीसीचं आरक्षण तद्दन 18%नी एका दिवसात वाढून दिलं. त्याला काही अभ्यास नाही, काही त्याच्यामध्ये अहवाल नाही, काहीच नाही. हे सगळं घटना मोडून खाल्लेली आहे. त्यामुळे आम्हाला घटनेच्या गोष्टी सांगू नये यांनी. आम्ही जे सांगतो ते सोपं सांगतोय. हो, अगदी धन्यवाद सर. तुम्ही खरं तर वेळ दिलात आणि तुम्ही दोघांनी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालात, यासाठी तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तर कोणत्याही समाजाला दुखावण्याचा धोका टाळत मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे, ज्याबद्दल आता आपण चर्चा सुद्धा केली आहे. आणि त्यासाठी आरक्षणावरती इंदिरा साहनी प्रकरणाच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली जी 50%ची मर्यादा आहे ती हटवावी लागेल. मग ती कशी हटवायची, त्याने तरी मार्ग मिळेल का, हे सुद्धा असे अनेक प्रश्न खरं तर समोर आहेत. आणि त्यासाठी मात्र गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. आणि तसं घडून मराठा समाजासह अन्य समाजांना सुद्धा हक्काचं आरक्षण आता दिलं जाणार का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि त्यामधून नंतर त्यांनी जो आव आणलाय की त्यांच्या मनामधला भाव आहे हे सुद्धा स्पष्ट दिसेल.